मित्रांनो, व्हिडिओ नंबर 301. चला आता सुरू करून पाहू याचा काय विषय आहे. आजचा विषय मित्रांनो, निरोगी शरीरासाठी फक्त 13 विटॅमिनची गरज असते. काय ते बघूया. जगात रोज करोडो माणसे विटॅमिनच्या गोळ्या खातात. 100 वर्षात विटॅमिनच्या या गोळ्या अब्जावधी डॉलरचा बाजार झाला आहे. बापरे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी विटॅमिनचा मोठा वाटा आहे. पण त्यासाठी विटॅमिनच्या गोळ्या खाणे गरजेचे आहे का? बघूया. WHO शास्त्रज्ञ म्हणतात की समतोल आहारात विटॅमिनचा सर्वोत्तम स्रोत आहे, गोळ्या नव्हे. व्हेरी गुड. 100 वर्षापूर्वी विटॅमिनची विषयी कोणी ऐकले होते का? नव्हते. पण आता जगभरात सर्व वयाचे लोक फूड सप्लिमेंट रूपात विटॅमिनच्या गोळ्या खात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर लिसा रॉजर्सच्या मते आहाराच्या शतकात शास्त्रज्ञांना पहिल्यांदा जाणवते की प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि स्निग्धतेशिवाय खाण्यापिण्यात काही असे आहे की जे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शास्त्रज्ञ 20व्या शतकात सुरुवातीलाच व्हायटल ॲमिन्स समजू शकते, ज्यांना आपण विटॅमिन नावाने ओळखतो. व्हायटामिन किंवा विटॅमिन नावाने ओळखतो. 2 अब्ज लोक अभावाने ग्रस्त असल्याने आपल्या शरीराला 13 प्रकारच्या विटॅमिनची गरज असते. ही आहेत विटॅमिन A, B, C, D, E आणि K. अल्फाबेटनुसार पाहिल्यास विटॅमिन A आणि C मध्ये जे विटॅमिन B आहे ते 8 प्रकारचे असते. अशा प्रकारे एकूण 13 विटॅमिन्स झाली. प्रत्येक विटॅमिनची प्रकृती इतरांपेक्षा वेगळी आहे व सर्व उत्तम आरोग्यासाठी योग्य प्रमाणात घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये विटॅमिन D आपले शरीर सूर्यप्रकाशात बनवू शकते, पण बाकीचे विटॅमिन्स आपल्याला अन्नातूनच मिळतात. डॉक्टर लिसा रॉजर्सच्या मते जगात आजही 2 अब्जाहून जास्त लोक विटॅमिन या मिनरलच्या अभावाने पीडित आहेत. विज्ञानाच्या एवढ्या प्रगतीनंतरही विटॅमिनविषयी अद्याप खूप काही माहीत होणे बाकी आहे. बापरे. आपल्या खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या सवयींनी समस्या आणखी वाढली आहे. फक्त गोळ्या खाऊन फायदा नाही. डॉक्टर लिसा रॉजर्सच्या मते बहुतेक लोक हाच विचार करून गोळ्या खातात की यामुळे त्यांना फायदा होईल, पण ते हे विसरू जातात की विटॅमिन तर शरीराला तेव्हाच मिळतात जेव्हा आपण समतोल आहार नियमित खात असतो. फक्त गोळ्या खाण्याने फायदा होत नाही. तरी लाखो लोक फक्त सप्लिमेंटच्या स्वरूपात विटॅमिनच्या गोळ्या खातात. त्या म्हणतात की सुदृढ लोकांनी विटॅमिनचे सप्लिमेंट घेणे आवश्यक आहे का? डाएटला कोणताही पर्याय नाही. बॅलन्स डाएट म्हणजे समतोल आहार न घेता विटॅमिन गोळ्यांच्या रूपात तो घेतला तर नक्कीच डायबिटीज, ब्लड कॅन्सर, किडनी फेल इत्यादी आजार उत्पन्न होतील आणि तसेच होत आहे. बापरे. मार्केटिंगच्या प्रभावाने वाढला कारभार. काय ते बघूया. ब्रिटनच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी फूड अँड न्यूट्रिशनची हिस्ट्री शिकवणारे विशेषज्ञ डॉक्टर सलीम अल गिलानी सांगतात की 1940च्या दशकात ब्रिटन विटॅमिन्सबाबत जरा जास्तच सावध झाले. सुशिक्षित लोक मार्केटिंगमुळे विटॅमिन सप्लिमेंट घेण्यासाठी प्रेरित झाले. विटॅमिनच्या गोळ्या व्हाईट मॅजिक म्हटले जाऊ शकते. विटॅमिनच्या गोळ्यांना व्हाईट मॅजिक असे म्हटले जाऊ शकते. डॉक्टर सलीम अल गिलानी मत आहे की विटॅमिन विकणाऱ्या कंपन्या चढाओढीने
दावे करतात की सरकार त्यांना व्यवस्थित रेग्युलेट करीत नाही, त्यामुळे बहुतेक लोक व्हिटॅमिन्सच्या बाबत मार्केटिंगच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे व्हिटॅमिनचा कारभार जगभर जोरात फळत आणि फुलत आहे. बापरे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.